तर दुबार मतदारांविरोधात विरोधकांनी रान पेटवलंय। असं असताना आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांनी विरोधकांनी निशाणा साधलाय। दुबार नावं ही 20 वर्षांपासून आहेत। आमच्या बुलढाण्याच्या नगराध्यक्षाचं नाव 4 ठिकाणी आहे असा दावा हा गायकवाडांनी केलाय। तसंच दुबार मतदारांचा फायदा काँग्रेसलाच होतो असं देखील गायकवाड म्हणाले। स्वतःला विजयी करण्यासाठी 20 वर्षांपासून काँग्रेसनं ही नावं टाकल्याचा आरोप गायकवाडांनी केला। विविध राजकीय मुद्द्यांवर बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना नेते संजय गायकवाड आहेत। सर, काय म्हणाल? काल विरोधी पक्ष आणि विशेष करून मनसेने मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा काढला। जी मागणी काही दिवसापूर्वी तुम्ही केली होती तीच मागणी आता विरोधी पक्ष पण करतोय। बघा, विरोधी पक्षाने जी मागणी केलेली आहे, ही जी नावं आहेत ही नावं 20 वर्षापासूनची आधीची आहेत आणि काँग्रेस पक्षाला मानणारा हा जो मतदार आहे यांचीच नावं डबल आहेत। त्याच्यामुळे विरोधकांना वाटत असेल की शासन किंवा सरकार जाणून बुजून नावं यांना विजय करायकरता ठेवतं, तर त्यांचा हा सपशेल त्यांचा गैरसमज आहे। इथे सुद्धा मी जो सांगितलं की ही नावं डबल आहेत, त्याचा 100% फायदा काँग्रेसला होतो। 30-25 वर्षापासूनची गाव सोडून गेलेली लोक आहेत, मृत्यूचे झालेले लोक आहेत, ही नावं काढल्या गेली पाहिजे। आता विरोधी पक्षाचा विषय निवडणूक आयोगाला राजकारण वाटत असेल तर आमच्यासारखे लोक सत्य मांडतात ते तर समजून घेतलं पाहिजे। याच्यात राजकारण करायचा काही प्रश्नच येत नाहीये। खरोखर आज मला जो इतका लीड कमी पडला बोगस मतामुळेच पडला। ही सगळी मतं उभाटाकडे काँग्रेसकडे गेली। निवडणूक जसं सत्ताधारी पक्ष सुद्धा म्हणतोय की दुबार नावं ही काढण्यात यावी, मतदार यादी दुरुस्त करण्यात यावी, तरीही निवडणूक आयोग ऐकत नाही। नेमकं काय कारण असेल? कुणी टाकली असतील ही नावं आणि त्याचा उद्देश काय असेल? ही नावं त्या निवडणुकीच्या काळामध्ये स्वतःला विजयी करण्याकरता, नगरसेवकाच्या निवडणुकीकरता, नगराध्यक्षाच्या निवडणुकीकरता ही त्या मागच्या काळात टाकलेली आहे आणि ते लोक सर्रास 2-3 ठिकाणी मतदान करतात। मग आमच्या इथे मी सांगितलं की एकाच कुटुंबाचे नाव 4 प्रभागात आहे। आमची इथली एक नगराध्यक्ष आहे, तिचं नाव 4 ठिकाणी आहे। हे जे उघड दिसतं ते तर थांबलं पाहिजे। कॅमेरामन शांताराम सर, डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा।